नमस्कार. मी डॉक्टर सुमित अरुण खुपसे. मी एक कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे. मेंदूरोग, नसांचा व मणक्यांचा तज्ञ. दुर्गा चौक, अकोला इथे मी कार्यरत आहे खुपसे हॉस्पिटलमध्ये. स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये या आजारामध्ये नेमकी मेंदूची झीज होते. मेंदू आकुंचन पावतो, त्यामुळे नवीन गोष्टी लक्षात ठेवणे, विशेषतः नंबर लक्षात ठेवणे, यासाठी गोष्टींमध्ये त्रास होतो आणि मग ते एक अशा टप्प्यावर पोहोचून जातं, की त्यात खूप प्रमाणात वाढ होते आणि स्वतःचं काम करण्यात व्यक्तीला बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात आणि जेव्हा अशा दैनंदिन काम करण्यास व्यक्तीला अडचण येते, तेव्हा आपण त्याला डिमेन्शिया किंवा मग स्मृतिभ्रंश असं म्हणतो. तर स्मृतिभ्रंशाचे लक्षण काय असतात व घरच्यांना हे कसं लक्षात येईल की स्मृतिभ्रंश होतं? तर वयानुसार लक्षात राहत नाही असं साधारण त्याची सुरुवात होते. एखादी वस्तू कुठं ठेवली आहे किंवा काही गोष्टी आठवण्यात त्रास होतो, अडचण निर्माण होते. वस्तूंचे नाव विसरतात, जसं एखादी गोष्ट न आठवता म्हणजे पेन न आठवता ते जे आपण लिहायला वापरतो, अशा प्रकारचे वाक्यप्रचार उपयोगात करण्यात येतात. स्मृतिभ्रंशाचे वेगवेगळे प्रकार असतात व त्यानुसार वेगवेगळे लक्षण पण दिसतात. सुरुवातीला तर वयानुसार होणारा बदल म्हणजे स्मृतिभ्रंश वाटतो, पण नंतर जेव्हा स्वतःची कामे स्वतः करण्यात खूप अडचण निर्माण होते, तेव्हा हे लक्षात येतं की हा एक प्रकारचा आजार आहे. असे प्रकारचे काही लक्षण दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना जाऊन भेटावं. तर स्मृतिभ्रंश जो आहे, तो त्यामध्ये कुठले कारणं असतात आणि काही कारणं अशी असतात जे पूर्णपणे बरे होतात. म्हणजे भरपूरदा काही व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असणे, किंवा थायरॉईडशी निगडीत आजार किंवा मद्यपान यापणे झालेला स्मृतिभ्रंश जो पूर्णपणे बरा होतो. काही कारणं अशी असतात जी पूर्णपणे बरी होत नाहीत. उदाहरणार्थ अल्झायमर्स डिसीज असेल, व्हॅस्क्युलर डिमेन्शिया ज्याला म्हणतो आपण, जो अनियंत्रित बीपी किंवा शुगरमुळे होऊ शकतो. फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया म्हणजे ठळकपणे स्वभावात होणारे बदल, स्वभावात क्रोधित होणे किंवा हातापायी करणे किंवा एकदम अलिप्त राहणे, बोलण्याची क्षमता कमी होणे, असे काही लक्षणं दिसतात. विस्मरणाचे काही लक्षणं असतात. उदाहरणार्थ दिलेल्या सूचना लगेच विसरून जाणे हे एक प्राथमिक लक्षण झालं. व्यक्ती बरेचदा विसरतो व त्याला नंतर कितीही केलं तरी ते काही लक्षात राहत नाही. जेवण बनवायला त्रास होतो. उदाहरणार्थ काही वस्तू टाकण्यात येतात, नाही येत महिलांमध्ये. साधे कामं जे आहेत, उदाहरणार्थ फोन करायला त्यांना जमत नाही, त्रास जातो, नंबर लक्षात राहत नाही. थोडंफार एखादी भाषासंबंधी काही अडचणी निर्माण होतात. साधारण शब्द किंवा समानार्थी शब्द विसरायला लागतो. बोली किंवा लिखाण अस्पष्ट होत जाते. वेळ व स्थान याविषयी भान राहत नाही. विसरून जातो की तो कुठे आहे, तो तिथे कसा आला किंवा आता घरी परत कसं जायचं. खूप प्राथमिक याच्यात माणसाला पैसे हाताळण्यात पण खूप जास्त अडचण निर्माण होते. यामध्ये कुठलेही लक्षण दिसले तरी हे आपल्या स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शियाचे असू शकतात. यासाठी आपण तात्काळ डॉक्टरांना भेटायला पाहिजे. असे काही घटक आहेत का ज्याच्यामुळे स्मृतिभ्रंश कमी करता येतो किंवा काही आहारातले काही बदल आहेत का? तर हो, काही बदल आपण आपल्या जीवनात करू शकतो. उदाहरणार्थ की जे व्यक्ती कोडे सोडवण्यात व्यस्त राहतात किंवा ज्यांच्यात इंटरॅक्शन जास्त असते, म्हणजे काय परस्पर संवाद जो असतो तो खूप चांगला करतात, कन्व्हर्सेशन्समध्ये असतात, त्यांच्यामध्ये ही होण्याची शक्यता कमी राहते. आहारामध्ये ओमेगा-3 फॅसिड असलेले पदार्थ खूप जास्त खाणे, म्हणजे काय, तर काही फोर्टिफाईड फूड असतात, जसे अंडी, योगर्ट, ज्यूस किंवा काही नट्स असतात, जसं चिया सीड्स म्हणतो आपण, अक्रोड म्हणतो, फ्लॅक्स सीड्स म्हणतो, याचं सेवन भरपूर करावं. नियमित असा व्यायाम करावा. या सगळ्या गोष्टी केल्याने भरपूर वेळा आपल्या घरात समजा कोणाला असेल तर डिमेन्शिया किंवा हा थांबवण्यासाठी मदत होऊ शकते. धन्यवाद.